आता आपण बघूया इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं पहिलं प्रकरण संच, त्याच्यामधलं सराव संच 1.2 मधलं प्रश्न क्रमांक 3. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा बघितलेला आहे सराव संच 1.2 मधलं. आता आपल्याला बघायचा प्रश्न क्रमांक 3 आणि 4. ओके, तर आपण बघूया प्रश्न क्रमांक 3. काय दिला आहे तो? खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सहकारण लिहा. ओके, तर पहिला संच कोणता दिला आहे? संच ए. बरोबर, रिक्त संच आपल्याला बघायचा आहे आणि ते कारणसुद्धा लिहायचं आहे आपल्याला. ओके, तर संच एमध्ये काय दिलं आहे? संच ए हा एचा असा घटक आहे की ए ही काय शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. आता शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणतीच नसते, त्याच्यामुळे संच ए हा रिक्त संच आहे. ओके, संच ए आपण इथे लिहूया. संच ए हा रिक्त संच आहे. आणि दुसरा बघूया, संच बी मध्ये काय दिलं आहे? एक्स. संच एक्स हा एक्सचा असा घटक आहे की एक्स वर्ग बरोबर 0. एक्स वर्ग बरोबर 0 म्हणजे एक्सचा वर्ग 1 येतो बरोबर 0. बरोबर, चुकीचं आहे ते. 2 घेतलं तर 4 येणार, 4 बरोबर 0, हे सुद्धा चुकीचं आहे. आता आपण एक्स बरोबर 0 घेऊया. 0 म्हणजे 0चा वर्ग नेहमी 0च असतो, म्हणजे बी बरोबर संचामध्ये काय येणार आहे? 0 येणारच आहे. पण हा रिक्त संच नाही. रिक्त संच म्हणजे काय? ज्या संच पूर्णपणे रिकामा असतो. ओके, पण ह्याच्यामध्ये उत्तर काय येतं आहे? 0 उत्तर येतं इकडे, कारण एक्स बरोबर 0 घेतलं तर 0चा वर्ग 0च असतो. ओके, म्हणून त्यामुळे बी हा रिक्त संच नाही, म्हणजे ए फक्त रिक्त संच आहे. अजून आता तिसरा बघूया संच. संच सी मध्ये काय दिलं आहे? संच सी मध्ये संच एक्स हा एक्सचा असा घटक आहे की हे आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. म्हणजे 5x - 2 बरोबर 0. एक्स बरोबर नेमकं किती घेतल्यानंतर इकडे 0 येतं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, तर आता आपण एक्स हे किती घेऊया? 0 घेऊया. आणि शिवाय आपल्याला इथे एक्सची किंमत काय? एन म्हणजे काय? नॅचरल नंबर, म्हणजे नैसर्गिक संख्या आहे कोणती तरी, म्हणजे आपण इथे 1 घेऊया सुरुवातीला. तर 1 गुणिले 5 म्हणजे 5 - 2 बरोबर 0. 5 - 2 बरोबर 0 येत नाही, 3 उत्तर येत आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे. 2 घेतली तर 5 दुणे 10, 10 - 2 बरोबर 0, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे इकडे जवळपास हे उत्तर येणं अशक्यच आहे. म्हणून संच सी सुद्धा काय आहे? रिक्त संच आहे. ओके, कळलं ना तुम्हाला? संच ए आणि सी हा रिक्त संच आहे आणि संच बीचं उत्तर काय इकडे 0 आहे, म्हणजे काहीतरी घटक आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तो रिक्त संच नाही. तर आपण बघूया प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते संच शांत संच आणि कोणते अनंत संच आहेत ते सहकारण लिहायचे आहे. ओके, तर आपण बघूया कोणते संच शांत संच आणि कोणते संच अनंत संच हे आपल्याला लिहायचं आहे. आता संच पहिला बघूया, ए. ओके, ए मध्ये काय दिलं आहे? संच एक्स हा एक्सचा असा घटक आहे की एक्स हे काय आहे? 10 पेक्षा लहान आहे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. 10 पेक्षा लहान म्हणजे 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ओके, म्हणजे हा शांत संच आहे, कारण इथे याचा शेवट होत आहे. ओके, याचा शेवट होत आहे. 10 पेक्षा लहान म्हटल्यावरती आणि नैसर्गिक संख्या म्हटल्यावरती 1 ते 9च असणार आहे. ओके, म्हणजे हा शांत संच आहे. ओके, कारण याचं उत्तर मर्यादित आहे. अनंत संच म्हणजे अनंत उत्तर आलं पाहिजे. ओके, पण याचं मर्यादित उत्तर आहे, म्हणून हा शांत संच आहे. तर आता आपण दुसरा बघूया. दुसरा कोणता संच आहे? बी बरोबर संचामध्ये काय लिहिलं आहे? संच वाय हा वायचा असा घटक आहे की वाय काय आहे? -1 पेक्षा लहान आहे आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे. आता वाय ही पूर्णांक संख्या म्हणजे पूर्णांक संख्या आपल्याला माहिती पाहिजे नेमकं कोणत्या असतात त्या. आता आपण बघूया पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या आहेत? -1, इकडून समजा घेऊन गेलो तर -1,
0 1 2 इथून इन्फिनिटीपर्यंत आणि इथून पण इन्फिनिटीपर्यंत. ओके, पण इथं काय दिलं त्यांनी, वाय हा असा घटक आहे की वजा एकपेक्षा लहान आहे. ओके, वजा एकपेक्षा लहान म्हणजे कोणतं येणार आहे, -2 -3 -4 -5, पण इथून हे अनंतच असणार आहेत ना, त्याच्यामुळे हा संच कोणता आहे, अनंत संच आहे. ओके, हा संच कोणता आहे, दुसरा संच बी हा कोणता आहे, अनंत संच, कारण इथून तो अनंतपर्यंत असणार आहे. तर आपण संच तिसरा बघूया. सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. ओके, आता 9वी मध्ये ठराविकच विद्यार्थी असणार ना, थोडी ना अनंत विद्यार्थी असणार आहेत. त्याच्यामुळे हा संचसुद्धा काय शांत संच असणार आहे, कारण ह्याला कुठेतरी शेवट आहेच. म्हणजे सी हा सुद्धा कुठला संच असणार आहे, शांत संच. ओके, आता चौथा प्रश्न, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. हा सुद्धा शांत संच असणार, कारण रहिवासी पण हाताच्या बोटावरती मोजण्या इतकेच असणार ना, आणि त्यांचा शेवट हा तरी होणारच आहे मोजून, माणसांचा नव्हे. त्याच्यामुळे काय, रहिवाशांचा संच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे काय, हा शांत संच आहे. संच नाव कोणतं पण द्या, हे हा शांत संच आहे, शांत संच आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. आता उपकरणं पण थोडीच असणार आहेत. ओके, आणि उपकरणं जर आपण मोजली तर त्याचा शेवट होणारच आहे. म्हणजे साधारणपणे प्रयोगशाळेमध्ये 10 उपकरणं असतील, 11 असतील, 12 असतील, असणारच आहेत ना, थोडी ना अनंत असणारच उपकरणं. त्याच्यामुळे ह्यासुद्धा प्रश्नाचं उत्तर काय, की हा संच शांत संच आहे. तर आपण बघूया प्रश्न क्रमांक 6. पूर्ण संख्या संच. आता पूर्ण संख्या संच म्हणजे काय येणार आहे, 0 ते अगदी इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे समजा इथे ए बरोबर घेऊया, पूर्ण संख्या संच 0 1 2 3 4 असे अनंतपर्यंत, म्हणजे ज्या संचाला शेवट नाही, ह्या संचाला अजिबात शेवट नाही, म्हणजे हा अनंत संच आहे. ओके, अनंत संच. ह्या प्रश्नाचं उत्तर काय, पूर्ण संख्या संच म्हणजे कोणता, अनंत संच. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. परिमेय संख्यांचा संच. आता परिमेय संख्या संच म्हणजे आपल्याला परिमेय संख्याबद्दल माहिती पाहिजे. ओके, परिमेय संख्या म्हणजे काय असतात, कशा असतात, 1/2 3/4 अशा संख्या परिमेय संख्या असतात. ओके, तर परिमेय संख्या म्हणजे काय, की अंशस्थानच्या संख्येला छेदस्थानच्या संख्येने भाग झाल्यानंतर उत्तर एक्झॅक्ट मिळतं, त्याला काय म्हणतात, परिमेय संख्या असं म्हणतात. ओके, म्हणजे आता इथे 4/2 असतील तर 1 1 2 4. ओके, म्हणजे हे काय झालं, परिमेय संख्या, आणि याला शेवट आहेच. नाही, ॲक्च्युली इथे याचा अर्थ असा घ्यायचा नाही आहे, परिमेय संख्याला शेवट नसतो खरं, परिमेय संख्या अनंतच असतात. ओके, 1/2 2/3 3/4 या सगळ्या संख्या अनंतच असतात, परिमेय संख्या. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय, अनंतच असणार आहे, कारण ह्याला भाग घालवायचा नाही आहे. ओके, कारण परिमेय संख्येला इथे आपल्याला उत्तर कोणतं काढायचं नाही, फक्त आपल्याला हे शांत आहेत की अनंत हेच फक्त बघायचं आहे. आता एक्झॅक्ट त्यांनी आपल्याला सांगितलं नाहीत की 2-3 उत्तर ज्याचं येत असेल किंवा 2 ते 5 मध्ये उत्तर येत असेल तर तेवढं आपल्याला फक्त परिमेय संख्या काढायची आहेत, असं त्यांनी सांगितलं नाही आहे. मगाशी बोलताना चुकलंच माझं, ह्याचं उत्तर काढायचं नाही आहे, आपल्याला फक्त परिमेय संख्या कोणत्या आहेत, किती आहेत त्या आपल्याला माहिती नाहीत, म्हणजे त्या अनंतच आहेत. ओके, कारण उत्तर यांचे किती येऊ शकतात, त्याच्यामुळे परिमेय संख्या काय आहेत, हा अनंत संचमध्ये येणार आहे, मोडणार आहे. ओके, अशा प्रकारे आपण काय बघितलं आहे, परिमेय संख्याचा संच हा अनंत संच आहे, पूर्ण संख्या संच हा सुद्धा अनंत आहे, आणि 5वा हा शांत संच आहे, हा सुद्धा शांत संच आहे, आणि 3 नंबरचा हा सुद्धा शांतच संच आहे, 2 नंबरचा हा सुद्धा अनंत संच आहे, आणि 1 नंबरचा हा शांत संच आहे. ओके, अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 4 सोडवलेला आहे, आणि त्याचबरोबरच सराव संच 1.2 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. ओके, तर पुढच्या सराव संच पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.